प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आज नागपूरमध्ये त्यांचं आगमन झालं। यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागतावेळी धानोरकर भावुक झाल्या। पतीने संघर्ष करून राखलेला चंद्रपूरचा गड यावेळी कायम राखेन असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला। तर ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे, संघर्ष करत राहणार असल्याचं त्या म्हणाल्या। उमेदवारी मिळाल्याबद्दल धानोरकर यांनी वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक नेत्यांचे आभार मानले, मात्र विरोधी पक्षनेते असलेल्या वडेट्टीवारांचे नाव घेणं त्यांनी टाळलं। आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवील आणि त्यांनी टाकलेला हा विश्वास, त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार। माझ्या समोर जे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं। खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली, सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे। माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे, अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे। त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई असते।